नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नुकताच मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं अहमदनगर मधील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी मंदिर संस्थानाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. मांत्रिकामार्फत 2 किलो सोन्याचं सुवर्ण यंत्र मंदिरात पुरलं गेलं. जिल्हा न्यायाधीशांसह अन्य न्यायिक अधिकारी आणि सरकारी अधिकारीही विश्वस्त असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी मंदिर संस्थानला हायकोर्टानं आता दणका दिलेला आहे. 2 किलो सोन्याचे सुवर्ण यंत्र तयार करून एका मांत्रिकामार्फत ते मंदिरात पुरण्यात आलेलं होतं. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलाय आणि यामध्ये तत्कालीन विश्वस्त आणि न्यायाधीश यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि यावरच आज आपण चर्चा करणार आहोत लोकशाही विशेष मध्ये. तर खऱ्या अर्थानं परंपरा की मग अंधश्रद्धा? कारण अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यामधील मोहटादेवी मंदिराच्या 2010 मधील विश्वस्त मंडळाला न्यायालयानं दणका दिलेला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात याविषयीचा लोकशाही न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. मोहटादेवी विश्वस्त मंडळाला दणका. आर्थिक अपहार, अंधश्रद्धा कायद्याचा भंग. पुजाऱ्यानं मानधनापोटी घेतले तब्बल 25 लाख. जीर्णोद्धारासाठी 75 लाखांचा खर्च. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध श्री मोहटादेवी मंदिर मराठवाड्यासह अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये दूरवरून भक्तमंडळी दर्शनासाठी येत असतात. पण आता या मंदिराचं 2010 मधलं विश्वस्त मंडळ अडचणीत सापडलंय. ते केलेल्या जीर्णोद्धार आणि विधींमुळे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात. मोहटादेवी विश्वस्त मंडळ वादात का? 2010 मध्ये मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. जीर्णोद्धारावेळी 64 योगिनी अष्टभैरव मूर्ती मंदिर परिसरात साकारण्यात आल्या. त्या मूर्तींच्या खाली 2 किलो सोन्यापासून यंत्र तयार करून ते विधिवत पुरण्यात आलं. योगिनी मूर्तीच्या खालील यंत्रामुळे मंदिरास ब्रह्मांड ऊर्जा प्राप्त होऊन भक्तांना फायदा होतो असं सांगण्यात आलं. त्यानुसार मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मांत्रिकी करणाऱ्या पुजाऱ्याला तब्बल 25 लाख मानधन देण्यात आलं. जीर्णोद्धाराच्या कामात 50 लाखांचं सोनं मिळून 75 लाख खर्च करण्यात आला. या खर्चाला तत्कालीन न्यासानं मंजुरी दिली. त्यावेळी न्यासाचे अध्यक्ष न्यायाधीश नागेश न्हावळकर होते. सामाजिक कार्यकर्ते नामदेव गरड यांनी 2019 मध्ये औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. याबाबत खंडपीठानं आदेश देत या प्रकरणी अपहार करणाऱ्या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. एकूणच तत्कालीन जिल्हा न्यायाधीश या न्यासाचे अध्यक्ष असल्याने ते आता अडचणीत सापडले आहेत. अनेक तक्रारी केल्या. पोलीस स्टेशनला तक्रार दिली, JSPला दिली. इव्हन मी महाराष्ट्र शासनाला तक्रार केल्या. अनेक जिल्हा प्रधान न्यायाधीशाकडे तक्रार केल्या, परंतु माझ्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. ह्या सगळ्याचा विचार करून 2019 मध्ये एप्रिल 2019 मध्ये मी उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली आणि नुकताच परवा दिवशी त्याचा निकाल जाहीर झाला आणि तो निकाल नसून तो मला मिळालेला न्याय आहे. आणि 2017 मध्ये अनिश या संस्थेने विश्वस्त मंडळाच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्या तक्रारीचं आत्तापर्यंत चौकशी झालेली नव्हती. याउलट डेप्युटी चॅरिटी कमिशनरनी चौकशी करून त्या अहवालावर कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. DYSP किंवा ॲडिशनल SP दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. कोणत्याही धार्मिक न्यासाला 20,000 रुपयांपुढे खर्च करायचा असेल तर धर्मदाय आयुक्त, उपायुक्त यांची परवानगी घ्यावी लागते. मात्र मोहटादेवी न्यासानं अशी कोणतीही परवानगी त्यावेळी घेतलेली नाही. तसंच या प्रकारानं अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा भंग केल्याचंही उघड झालंय. या सर्व बाबींचा विचार करून उच्च अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाला याविषयीचा गुन्हा दाखल करायला आदेश दिलेले आहेत आणि त्याची मागणी करण्यासाठी गुन्हे दाखल करावी यासाठी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना भेटायला आलोय आणि पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये तातडीने याचा गुन्हा दाखल व्हावा, त्याच्यावर चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तत्कालीन जिल्हा न्यायाधीश नागेश नावळकर यांच्यासह इतर विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईची स्थानिक ग्रामस्थ तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनीही स्वागत केलं आहे। आणि कालचा जो कोर्टाचा निकाल झालेला आहे हा एकंदरीत निकाल म्हणजे सत्यमेव जयते असं आपल्याला म्हणता येईल। आणि भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नाही। जे आता न्यायालयाने जे अपहार झाल्याचं सिद्ध झालं न्यायालयामध्ये, त्या बाबतीत सांगायचं झालं तर एक न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो खरोखर एक स्वागतार्ह निर्णय आहे। 2010 मध्ये केलेल्या प्रकरणाचा उशिरा का होईना निकाल लागला असून दोषींवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संतोष आवारे, लोकशाही न्यूज, अहमदनगर। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ॲडव्होकेट रंजना गवांदे, सरकारी पक्षाच्या वकील आहेत, राष्ट्रीय समन्वयक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर राजेंद्र कांकरिया जोडले जातील। श्री महंत सुधीरदास पुजारी निर्वाणी आखाड्याचे ते देखील आपल्यासोबत या चर्चेत असणार आहेत। प्रकाश रेड्डी जी असतील कम्युनिस्ट पक्षाचे चारुल जोशी देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चारुलजी, आपलं स्वागत या चर्चेमध्ये। आणि महाकर्णी सेनेचे प्रमुख अजय सिंग सेंगर हे देखील आपल्या या चर्चेमध्ये सामील होत आहेत। सुरुवात जी आहे ती आपण करणार आहोत आणि थेटपणे आपण स्टुडिओत ज्यांना आमंत्रित केलेलं आहे चारुल जोशी यांच्यापासून। चारुलजी, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असा धक्कादायक प्रकार घडतो ज्यामध्ये न्यायालयाला देखील दखल द्यावी लागते आणि इतका मोठा पैसा, त्याचा झालेला वापर या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर अखेर न्यायालयाला यावरती सुनावणी करावी लागते। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये चाललंय काय, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। चारुलजी, पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि सगळे जे कार्य चाललेलं आहे ते प्रतिगामी चाललेलं आहे। साहूजी महाराजची परंपरा, बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा, तुकारामांची परंपरा सांगायची, शिवाजी महाराजांची परंपरा सांगायची आणि बरोबर त्यांचं उलटं काम करायचा, हा इथे गेले कित्येक वर्ष चाललेला आहे आणि त्याला राजकीय खत पाणी पण घातले गेलेले आहेत। हा आपली एक भयंकर खराब परिस्थिती आहे, हा दुर्दैवी आहे असं माझं मत आहे। बरोबर आहे, दुर्दैवी परिस्थिती आहे आपलं या संदर्भामध्ये म्हणणं आहे। आपण थेटपणे आता यावेळेला जे ते जाणार आहोत। आपल्यासोबत अजय सिंग सेंगर तर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे मी जाणारच आहे। मात्र सरकारी पक्षाच्या वकील ॲडव्होकेट रंजना गवांदे यांच्याकडे जाऊयात। ॲडव्होकेट रंजना गवांदे जी, ज्या ठिकाणी हा संपूर्ण गैरप्रकार घडलेला आहे किंवा ज्यामध्ये आज न्यायालयाला डोकावून पाहावंसं लागतंय, त्या ठिकाणी असलेल्या विश्वस्त मंडळामध्ये कोण कोण आहे हे अवघ्या जगाला माहिती असताना देखील मग एका बाजूला न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवायचा की या परंपरांवरती आपण विश्वास ठेवायचा? नमस्ते, मी प्रथम हे स्पष्ट करू इच्छिते की मी सरकारी पक्षाची वकील नाही, तर मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वकील आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मी सचिव आहे, कार्यकर्ती आहे। परंतु हे जे मोहटा देवी ट्रस्टच्या संबंधाने हे जे काय घडलं याची सुरुवातीपासूनची मी साक्षीदार आहे। त्यात अगदी सुरुवातीपासून तक्रार करणे, निवेदन देणं, हायकोर्टात इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल करणं, ह्या सगळ्या बाबींच्या मी स्वतः, आम्ही इतर काही माझ्या सहकाऱ्यांनी मिळून आम्ही एकत्रित हे सगळं केलेलं आहे। तर पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, साधूंची संतांची ही भूमी म्हणवतो की जिने आपल्या संपूर्ण समाजाला मानवतेचा संदेश दिलाय आणि शोषण विरहित समाज रचना तयार करण्यासाठीचे प्रयत्न साधूंनी, संतांनी, महंतांनी तत्कालीन म्हणजे तुकाराम असतील, एकनाथ असतील, ज्ञानेश्वर असतील, गाडगे महाराजांपर्यंतची ती परंपरा यांनी केलेला आहे। परंतु आज धार्मिकता आणि धार्मिक स्थळं आणि त्याच्या भोवती त्याच्यात जमा होणारी संपत्ती ही खरं तर वादाचा विषय ठरली आहे। म्हणजे आता हे जे आपण मोहटा देवी ट्रस्टच्या संबंधाने जे बघितलं आणि जे काय प्रकरण समोर आलेलं आहे, तर ज्या संविधानाच्यामुळे आपण त्या पदावर पोहोचलोय अशा अधिकाऱ्यांचा सुद्धा त्यात सहभाग असावा ही खचितच खूप खेदाची आणि दुःखद बाब आहे आणि संविधानाला सुद्धा म्हणजे अव्हेरणारी खरं ही बाब आहे असं मला वाटतं।
नक्कीच सरकारी वकील नाही तर तुम्ही एका बाजूला जे आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वकील आहात. आपल्या प्रेक्षकांना आपण ते पुन्हा एकदा सांगूयात आणि आपणच या संदर्भामध्ये जो पाठपुरावा सातत्यानं करत आहात. अजय सिंग सेंगर आहेत प्रमुख महाकर्णी सेनेचे. अजय सिंग सेंगरजी, राज्यामध्ये घडलेल्या घटनेकडे करणी सेना कशा प्रकारे पाहते? एका बाजूला परंपरा वेगळ्या आहेत, मात्र परंपरांच्या नावाखाली श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा सुरू असलेला खेळ, कुणाच्या बाजूने आहात अजय सिंग? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की 1976 ला घटनादुरुस्ती झालेली आहे. सेक्युलर हे राष्ट्र आपलं आणि संविधान आपलं बनलेलं आहे. हे असताना फक्त ही अंधश्रद्धा निर्मूलन जी समिती आहे, हिला फक्त हिंदू धर्म दिसतो का? हिला चर्च दिसत नाही का? हिला मस्जिद दिसत नाही का? प्रत्येक वेळेला हिंदूला टार्गेट करतात. या आमच्या मंदिराचा पैसा आहे, खोटं खर्च करावा न करावा ही आमची बाब आहे. आणि विशेष म्हणजे त्या कमिटीवर, त्या न्यासावर जिल्हा जज होते. माननीय न्यायालयाचं काहीतरी गैरसमज झालेला आहे असं मला असं वाटते की न्यायालयाने चुकीचा निर्णय दिलेला आहे. मला वाटते अदर पार्टी से त्यांनी पूर्णतरीने ऐकलेलं नसेल आणि तडकाफडकी न्यायालय कसं काय ऐकून घेतात. 1920 ला पिटिशन दाखल झालं आणि 6 महिन्यात 7 महिन्यामध्ये तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर हे करतात, निर्णय करतात की मस्जिदीमध्ये करोडो रुपयाचा हे होतो, खर्च होतो, तो त्यांना दिसत नाही का? आमच्या मंदिराचा पैसा आहे. राम मंदिरामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी सोन्याच्या वीट रचलेल्या आहे, पायाभरणी केलेली आहे का? आता हे त्यांच्या विरुद्धच बी जाणार का देशाच्या पंतप्रधानाविरुद्ध? आणि काय टाकलं हो, सुवर्ण यंत्र. अहो ते जमिनीतून निघालेला धातू आहे, तो जमिनीमध्ये टाकलेला आहे. आणि आमच्या तर प्रथा आहे, आम्ही घराची बरं, ॲडव्होकेट रंजना गवांदेजी, आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याशी आता जे अजय सिंग सेंगर हे सहमत नाहीये. त्यांचं म्हणणं आमचा पैसा फक्त हिंदू धर्म दिसतो का? खरं तर हे हा जो निकाल आलेला आहे मोहटादेवी ट्रस्टच्या संबंधाने, हा निकाल खरं तर सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. हा केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर हा संपूर्ण देशासाठीचा मार्गदर्शक निकाल आहे असं मी म्हणेल. कारण मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च असेल, या सर्व ठिकाणी भाविक जो पैसा जमा करतात, भक्तिभावाने जमा करतात, त्यांच्या कष्टातून आलेला हा पैसा असतो. आणि हा पैसा प्रत्येक पब्लिक ट्रस्टचे काही उद्दिष्ट ठरलेले असतात की तुम्ही म्हणजे त्या पब्लिकसाठी किंवा समाजासाठी हा पैसा खर्च करावा. आता पाथर्डी सारख्या मोहटादेवी ट्रस्टची सुद्धा जी उद्दिष्ट आहेत की शिक्षण असेल, भाविकांच्या सोयी सुविधा असतील किंवा आरोग्य सुविधा असतील, ह्या अनेक त्याच्यात त्यांनी अंतर्भूत केलेल्या बाबी आहेत. त्याच्यासाठी हा पैसा खर्च करावा अशी त्या ट्रस्टची उद्दिष्ट आहे. आणि प्रत्येक ट्रस्टची ही उद्दिष्ट ही ठरलेली असतात आणि अशीच खूप उदात्त उद्दिष्ट आहेत. परंतु तसं न करता केवळ अंधश्रद्धांचा आधार घेऊन आपण जर ह्या बिलकुल नाही, प्रथा आहे, या प्रथा आहे. उद्या तुम्ही म्हणणार की महिलांनी मंगळसूत्र घालणं बोलावं. अहो सोनं जमिनीतून आलेलं आहे. आम्ही त्या मंदिराच्या आतमध्ये चक्र ते टाकलेले आहे. जमिनीतून काढलेलं धातू जमिनीत टाकलेलं आहे. राम मंदिरामध्ये आम्ही राम मंदिर देशाच्या पंतप्रधानांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की सोन्याच्या विटा कधी रचलेल्या आहे. आवाज वाढवू नका, मध्ये इंटरप्शन करू नका. केवळ ऐकून घ्यायचं नाही, दुसऱ्याला ऐकू द्यायचं नाही, असं चालणार नाही. अरे रवी, तर हा जो पैसा आहे भाविकांचा पैसा आहे आणि योग्य पद्धतीने कायदेशीररित्या खर्च होणं अपेक्षित आहे. आणि ही जी यंत्रतंत्र आहे आणि पूजाविधी करण्यासाठी जो आहे त्यांचे जो निरीक्षकांचा अहवाल आहे त्याच्यात जे नमूद केलंय, त्यांनी असं म्हटलंय की देवाला संपूर्ण दैवत्व प्राप्त करण्यासाठी ही यंत्र जमिनीत पुरले. मग यांचं म्हणणं असं आहे का की संपूर्ण देव नव्हता, देव अपूर्ण होता? म्हणजे देवावर सुद्धा हे खरी यांची श्रद्धा दाखवत नाही. देवाबद्दल सुद्धा यांची जर साशंकता आहे आणि अशा देवाला असलेल्यासाठी जर हे अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात आणि पैशांचा अपहार करतात. आणि दुसरी बाब लक्षात घ्या, आवाज करू नका. कोणत्या आदरणीय सन्माननीय जे कोण आहेत, आपण गप्प बसा. आणि तुम्ही त्याच्यामध्ये जा ना, चर्चमध्ये पादरीमध्ये कशा अंगात गप्प बसा. आपण हा जो पैसा आहे आपण वादासाठी असं गृहीत करू की याचा विनियोग करणं गरजेचं होतं. पब्लिक ट्रस्ट आहे आणि पब्लिक ट्रस्टचा पैसा खर्च करताना तुम्ही चॅरिटी कमिशनरची परवानगी घेतली होती का? तर नाही.
याच्यात चॅरिटी कमिशनरची परवानगी नव्हती. यंत्र बसवण्यासाठी जे ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते कॉन्ट्रॅक्टच्या निविदा मागवल्या होत्या का? तर नाही. एवढा 75 लाखासारखा जनतेचा पैसा खर्च करायचा आणि वरून म्हणायचं आमचा पैसा आम्ही खर्च करू ही अरेरावी. तर ही अरेरावी चालणार नाही. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं तोंड कायम तुम्ही हिंदूंबद्दल बोलतात असं म्हणून बंद करता येणार नाही. आम्ही हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, तुम्ही दाखवा आणि तुम्ही आमच्या सोबत या. कोणाचे भ्रष्टाचार आहेत, कुठल्या चर्चच्या आहेत, कुठल्या मदरशाच्या आहेत, त्याच्या आपण सगळे मिळून काम करू. आणि लोकांचा पैसा आहे तो त्याचा विनियोग योग्यच पद्धतीने झाला पाहिजे. केवळ तुम्ही आमच्याकडे बोट दाखवायचं आणि हे आमचा पैसा आम्ही खर्च करू आणि तुम्ही कोण बोलणार आहे, मुस्लिमांबद्दल बोला, ख्रिश्चनांबद्दल बोला असं म्हणून चालणार नाही. तर तुम्हाला जर एखाद्या मशिदीत असेल, चर्चमध्ये असेल, भ्रष्टाचार दिसत असेल तर यापुढे तुम्ही करा त्याच्याबद्दल याचिका दाखल. ॲडव्होकेट रंजनाजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. यावेळेला प्रकाश रेड्डीजी देखील कम्युनिस्ट पक्षाचे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रकाश रेड्डीजी, आजचा जो मोहटादेवी मंदिर संस्थान आणि त्या ठिकाणी घडलेला जो प्रकार आहे, ज्यामध्ये आता न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे, त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय. प्रकाशजी, आतापर्यंत सुरू झालेली जी चर्चा होती त्यामध्ये एक गोष्ट पूर्णपणे लक्षात येताना दिसते की ज्या आपल्याबरोबर ॲडव्होकेट रंजना गवांदे आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या, त्यांचं म्हणणं आहे की विनियोग जो आहे तो अयोग्य पद्धतीनं झाल्याचं म्हणणं होतं. मात्र मला तुम्हाला थेटपणे हा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेला एखादी ट्रस्ट स्थापन केली जाते, ट्रस्ट स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी येणारा जो पैसा आहे त्याचा विनियोग कोणी केव्हा कसा करावा यासाठी त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाची स्थापनाही केली जाते. विश्वस्त मंडळामध्ये अधिकारी होते, न्यायालयीन प्रक्रिया ज्याच्यावरती आपला सगळ्यांचा विश्वास आहे ते देखील त्या ठिकाणी न्यायाधीश असताना जर असा प्रकार होत असेल, जिल्हाधिकारी त्या ठिकाणी असतील, तर मात्र या प्रकारांना आपण काय म्हणायचं? फक्त पैशाचा विनियोग की पैशाचा अपव्यय करण्यासाठी या ठिकाणी असा प्रकार घडला असावा? प्रकाश रेड्डीजी. नाही, याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे जे दिसतंय, कारण हायकोर्टाची ऑर्डरच आहे तशी की त्याच्यामध्ये काय दिसतंय की लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेतला गेलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे आपल्या घटनेमध्ये सांगितलं आहे 51A वगैरे, तो दूर सारलेला आहे, पहिली गोष्ट. दुसरं, ट्रस्ट जी आहे त्याचा गैरव्यवहार स्पष्ट आहे, तो तर त्याची चौकशी करायला त्यांनी अधिकारी वगैरे नेमलेत. तिसरी गोष्ट म्हणजे जिल्हा न्यायालयाचे जे हे आहेत ते त्या ट्रस्टवर आहेत. म्हणजे अशी माणसं नियुक्त होतात त्याच्यामध्ये आणि ट्रस्टचा जो व्यवहार चालतो ही फारच गंभीर गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याला या दृष्टिकोनातून पाहिला पाहिजे. आणि हे टिप ऑफ द आइसबर्ग आहे मी असं म्हणेन. याच्यात जर तुम्ही खोलात ठरलात तर त्याच्यामध्ये अनेक देवालयाच्या ट्रस्टीज आहेत आणि तुम्हाला सापडतील की तुम्ही कुठेही गुगल सर्च करा की टेम्पल फ्रॉड इन इंडिया म्हणून, तर तुम्हाला धाड येईल. म्हणजे एक तर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन अंधश्रद्धेचा फायदा घ्यायचा पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे ट्रस्टचा गैरवापर करायचा आणि जमिनीचे फ्रॉड सोडून आपल्याला संबंध देशभर या ठिकाणी. नक्कीच. मात्र अजय सिंग सेंगर जे आपल्यासोबत आहेत, महाकर्णी सेनेचे प्रमुख, त्यांना हे आरोप कुठेही मान्य नाही. त्यांचं म्हणणं की ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेला फक्त हिंदूंनाच टार्गेट केलं जातं, इतर समाजाकडे मात्र पाहिलं जात नाही किंवा इतर धर्मियांकडे पाहिलं जात नाही. अजय सिंग सेंगरजी, गुगल संदर्भातला जो आत्ताच मगाशी प्रकाश रेड्डीजींनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की फ्रॉड्स इन टेम्पल टाकलं तर अनेक घटना अशा प्रकारच्या समोर येताना दिसून येतील. मग अजयजी, फक्त आणि फक्त मोहटादेवी या ठिकाणी घडलेला प्रकार जो आहे तो अयोग्य आहे असं म्हणायचं का? आणि कुठेतरी जनतेच्या पैशाचा आपण अपव्यय केला का? बिलकुल अपव्यय नाही आहे. त्याच्यात पूर्ण ऑडिट झालेलं आहे. माननीय न्यायालयासमोर ते ऑडिट पुटअप केलेलं नाही आहे. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी त्यांचे जे न्यासाचे जे अध्यक्ष आहे त्याच्यामध्ये जे डिस्ट्रिक्ट जज आहे. आणि मला एक सांगा, 1947 मध्ये या देशाची राज्यघटना 1976 मध्ये देशाची राज्यघटना सेक्युलर झालेली आहे. सेक्युलर झालेली असताना फक्त हिंदू धर्माच्या ट्रस्टवर तुम्ही बंधन टाकायचे, हिंदू धर्माच्या ट्रस्टवर तुम्ही धर्मादाय आयुक्ताच्या नियमाखाली घ्यायचे, मुसलमानांना सूट, चर्चला सूट आणि हिंदूच्या मंदिरातला पैसा उचलायचा तो तुम्हाला चालतो, मस्जिदीच्या पैशाला हात नाही लावायचा ते तुम्हाला चालतो, चर्चा नाही उचलायचा तो तुम्हाला चालतो. त्या ठिकाणी वक्फ बोर्डामध्ये करोडोने अब्जोवधीची जमीन अशी विकलेली आहे. त्यावेळेला ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुठे जाते? त्या ठिकाणी जे मी सांगितलं तुम्हाला प्राणी हत्या होतात बकरी ईदला, त्यावेळेला ही समिती कुठे जातात? त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये कितीतरी अशा अंधश्रद्धा आहे. हे आमच्या अंधश्रद्धा नाही आहे, धातू जमिनीमध्ये टाकण्याची ही प्रथा आहे आणि परंपरा आहे. आणि त्यांनी म्हटलं की 25 लाख रुपये त्या
पुजाऱ्यांनी दक्षिणा म्हणून घेतली नाही आहे, तुमचा गैरसमज आहे. हे त्यांनी पूर्ण हे 25 लाख दक्षिणा घेतली नाही आहे. त्यांनी त्याच्यामध्ये पूजेचे साहित्य, मंडपाचा खर्च जो काय सगळं म्हणून ते 25 लाख आलेलं आहे आणि त्याला माननीय जज साहेबांनी जे न्यायालयाचे जे अध्यक्ष होते त्यांनी मान्यता दिलेली आहे. आणि ही आमची प्रथा आहे. त्या प्रथामध्ये जर मूर्तीच्या खाली जर सोन्याचं धातूची चक्र जर टाकलं तर ब्रह्मांडाची शक्ती एकत्र येतात असा तो समज आहे. जसं आपण लवचुंबक म्हणतो, लवचुंबक म्हटले की त्याच्याकडे लोखंडाची वस्तू असे आकर्षित होतात. ती आमची प्रथा आणि परंपरा, याला विज्ञानाची जोड आहे. यांना काय माहित आहे, अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी सुपारी घेतलेली लोक आहे हिंदू धर्माविरोधात. कसली घेतली सुपारी? ॲडव्होकेट रंजना गवांडे जी मगाशी जो आता अजय सिंग सेंगर यांनी मुद्दा उपस्थित केला, त्यांचं म्हणणं आहे की पूर्णपणे ऑडिट केलेलं आहे, मात्र ऑडिट सादर करण्यात आलेलं नाहीये. हे किती सत्य आहे? आतापर्यंत तुम्ही बघा साहेब, यांनी आतापर्यंत आता जे अजय सिंग जे बोलतायत पूर्ण माहिती घेऊन आणि पूर्ण रेकॉर्ड तपासणी करून हे बोलत नाहीये. तिथे कुठलंही ऑडिट सादर केलं गेलेलं नाहीये, कुठलीही परवानगी घेतलेली नाहीये. आणि हा जो खर्च आहे पूजा साहित्य मंडप याच्यासाठी 25 लाख रुपये खर्च केलाय असं ते म्हणतायत. तर म्हणजे पूजा साहित्य आणि मंडप याच्यासाठीचा 25 लाख रुपये खर्च हे सुद्धा खूप हास्यास्पदच बाब आहे. तर त्यांनी न्यायालयावर सुद्धा मगाशी ताशेरे ओढलेले आहेत, त्याच्याबद्दल खरं तर त्यावेळेस बोलायचं राहून गेलंय. तर ही जी पिटिशन आहे ही 2019 मध्ये दाखल झाली होती. आम्ही ही इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन 2019 मध्ये दिलं होतं आणि आता 2021 मध्ये त्याचा निकाल झालेला आहे. परंतु ह्या वादाची सुरुवात जी आहे, हे जे प्रकरण जे घडलेलं आहे अपहाराचं, हे 2011 ते 16 मध्ये घडलेलं आहे. आणि आम्ही 17 मध्ये आमची मागणी सुरू झालेली होती की असं चुकीच्या बाबी इथे घडलेल्या आहेत, त्याच्या संबंधाने आपण तपासणी करावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी 2017 मध्ये 7/3/2017 आम्ही जिल्हा अधीक्षकांकडे पहिला अर्ज दिला होता, जिल्हा अधिकाऱ्यांकडे दिला होता, चॅरिटी कमिशनरकडे अर्ज दिलेला होता. तसंच जे नामदेव गरड आहेत ते तर खरं भाविक आहेत आणि ट्रस्टी होते पूर्वीचे, ते त्यांनी जी पिटिशन दाखल केलेली आहे त्यांना या व्यवहाराची संपूर्ण माहिती होती. आणि ह्या व्यवहाराची माहिती असताना यात हे सगळं चुकीचं घडतंय हे सगळं माहिती त्यांनी माहितीच्या अधिकारात आणि अन्य मार्गाने पेपर्स जमा केले आणि त्याच्यानंतर ही रिट पिटिशन त्यांनी दाखल केलेली होती. तर सर्व कागदपत्रांचा आढावा घेऊन आणि कागदपत्रांची तपासणी करूनच कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणायचं की ज्यांच्यावर आरोप आहेत ते जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा न्यायाधीशांवर असे कसे आरोप करतात आणि एकीकडे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर मात्र तुम्ही चुकीचा निकाल दिला आणि इतक्या घाई गडबडीत का निकाल दिला अशा पद्धतीने तुम्ही संशय व्यक्त करायचा. ही बाब अतिशय खेदाची आणि चुकीची आहे. हा जो निकाल झालेला आहे याचं खरं तर आम्ही स्वागत करतो आणि मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे हा संपूर्ण देशासाठी दिशादर्शक निकाल आहे. बरं, दिशादर्शक आहे असं आपलं म्हणणं आहे, मात्र पुढे आणखी एक मुद्दा उपस्थित होतो आणि तो मुद्दा असा की ज्या वेळेला न्यायाधीश देखील विश्वस्त मंडळामध्ये असतील आणि त्यांची नियुक्ती केली गेलेली असेल तर मात्र अशा प्रकारच्या घटनांना न्यायालय जे आहे ते अभय देतं की काय असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. या सर्व मान्यवरांबरोबर ही चर्चा अशी सुरू राहिली का छोट्याशा ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि मोहटा देवी हे जे प्रकरण आहे ते सध्या जास्त चर्चेमध्ये आहे. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं परंपरा की अंधश्रद्धा या महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावेळेला आपल्यासोबत ॲडव्होकेट रंजना गवांदे या चर्चेमध्ये आहेत. त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र कांकरी या राष्ट्रीय समन्वयक आहेत, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्री महंत सुधीरदास पुजारी, निर्वाणी आखाड्याचे प्रकाश रेड्डीजी, कम्युनिस्ट पक्षाचे आणि कम्युनिस्ट पक्षाचेच चारुल जोशी आणि त्याचबरोबर महाकर्णी सेनेचे प्रमुख अजय सिंग सेंगर देखील आपल्या या चर्चेमध्ये सामील झालेले आहेत. अजयजी, ब्रेकवर जाण्याआधी जिथपर्यंत चर्चा आलेली होती आणि त्यामध्ये स्पष्टपणे जे आहे ते नमूद करण्यात आलेलं आहे की खर्च कशावरती करण्यात आला. मात्र त्या ठिकाणी पुजाऱ्याला नव्हे तर मांत्रिकाला 25 लाख रुपये देण्यात आलेले आहे. ज्या वेळेला आपण देवतांची पूजा करतो त्यावेळेला पुजाऱ्यांची आवश्यकता असते की मांत्रिकाची आवश्यकता असते, हा देखील आज प्रश्न चर्चेला जातोय आणि स्पष्टपणे हे न्यायालयाच्या निर्णयामध्ये किंवा त्या ठिकाणी असलेल्या प्रकरणामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. अजय सिंगजी, 25 लाख रुपये कुणाला? साहेब, पुजारी आणि मांत्रिक लक्षात ठेवा, पूर्ण टीम असतात, यांना कल्पना नाही. 40 ते 50 लोकांची जी टीम असतात ती विधी असतो एक प्रकारचा. तो विधी कमीत कमी 7 ते 8 घंट्याचा विधी असतो. त्याच्यामध्ये साहित्य खरेदी करावं लागतात आणि हे जे यांच्यावर जे 25 लाख रुपये खर्च केलेले आहे हे नियमाप्रमाणे कायद्याच्या कसोटीमध्ये
प्रयत्न केलेले आहे. फक्त आमच्या वकिलांची कायद्याच्या कसोटीमध्ये कुणी बसवलं? कायद्याच्या कसोटीत कुणी बसवलं? तुम्ही म्हणताय कायद्याच्या चौकटीत राहूनच हा सगळा पूजेचा खर्च करण्यात आलेला आहे. कायद्याच्या चौकटीत त्याला कुणी बसवलं? चौकटीत राहून हा खर्च झालेला आहे. या कायद्याच्या कसोटीत राहून खर्च झालेला आहे. आमच्या या कोरोनाच्या गडबडीमध्ये उच्च न्यायालयामध्ये काही डॉक्युमेंट्स आम्हाला फुटअप करायचे होते, ते आम्ही करू शकलो नाही. मात्र आम्ही या निर्णयाच्या विरोधामध्ये अपिलामध्ये आम्ही 100% आम्ही जाणार आहोत अपिलामध्ये. आणि हा निर्णय आम्हाला मान्य नाहीये. माननीय न्यायालय हिंदू धर्माबाबत प्रत्येक वेळेला अशी स्पीडनं का वागतात, ताबडतोब निर्णय का देतात नाही? बाकी धर्माची तुम्ही प्रकरण बघा कितीतरी पेंडिंग आहे. मात्र हिंदू म्हटलं की आणि हे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि माननीय न्यायालय यांना मी विनंती करतो की आपण पूर्ण खोलात जाऊन आमच्या प्रथा आणि आमच्या परंपराविरुद्ध तुम्ही वागू नका. आम्हाला त्यांना प्रेमानं सांगायचं आहे. आणि मी तर महाराष्ट्र सरकारला सांगतो की या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर नक्कीच अजयजी, आपलं एका बाजूला म्हणणं आहे की हे सगळं न्यायालयाच्या चौकटीमध्ये असून करता आलेलं आहे. प्रकाश रेड्डी सरांना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. प्रकाशजी, त्यांचं म्हणणं आहे की न्यायालयाच्या आणि नियमांच्या चौकटीमध्ये बसूनच हे सगळं काही करण्यात आलेलं आहे. फक्त विश्वस्त मंडळामध्ये असलेले न्यायाधीश हे न्यायालयाच्या चौकटीमध्ये बसून अशा प्रकारची कामं करून देऊ शकतात का? 25 लाख रुपयांचा खर्च. अजयसिंग सेंगर यांचं आता स्पष्टपणे म्हणणं आहे की अख्खी 40-50 जणांची टीम असते आणि त्यांच्याद्वारे अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असतात. पूजाविधी असेल किंवा मंदिरात जाणं असेल, सर्वसामान्य माणूस हा जाऊन त्या ठिकाणी फक्त आपले 2 हात आणि मस्तक एवढंच टेकवून त्या ठिकाणाहून बाहेर येत असतो. अशा प्रकारे जर कोट्यवधींचा त्या ठिकाणी उलाढाल होत असेल, लाखो रुपयांची जर उलाढाल होत असेल, तर मग याला आपण परंपरा म्हणायची, श्रद्धा म्हणायची, अंधश्रद्धा म्हणायची? अजयसिंग सेंगर यांच्या म्हणण्याशी तुम्ही सहमत आहात का प्रकाशजी? त्याच्यामध्ये एक स्पष्ट आहे की त्याच्यामध्ये एक तो आरोप केला जातो की हे सगळे फक्त हिंदू धर्माच्या विरोधात वगैरे त्यांचं म्हणणं आहे स्पष्टपणे जातं. ते चुकीचं आहे. पण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हे संमत झाल्यानंतर त्याच्यामध्ये बंगालीत जे बाबा आहेत त्यांच्यावर ऍक्शन झालेली आहे, स्पष्ट आहे. त्यामुळे तो कायदा आहे तो समोर हिंदू आहे, मुसलमान आहे किंवा ख्रिश्चन आहे किंवा आणखीन कोण आहे तो बघत नाही. आणि हे जर त्या संबंध याच्या विरोधात ते म्हणत असतील हे दुसरीकडे घडतंय, त्यांनी कोर्टात जावं त्या कायद्याखाली आणि न्याय मिळवून घ्यावा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये म्हणजे ही फार वाईट गोष्ट आहे की एक हे जज त्या विश्वस्त याच्यावर असतात आणि त्यांच्या देखरेखीखाली हा सगळा भ्रष्टाचार घडतोय. आणि त्यामुळेच हे जास्ती घातक गोष्ट आहे. आणि त्या न्यायालयाने त्याच्या विरुद्ध निर्णय दिलेला आहे. ते म्हणतात आम्ही वरती जातो, तर ते जाण्याची त्यांना मुभा आहे. पण तुम्ही जर बघितलं की त्याच्यामध्ये हे जे भ्रष्टाचार आहेत हे 3 प्रकारचे आहेत. अज्ञान हे अंधश्रद्धा लोकांची हे करून. आता ते म्हणतात की ब्रह्मांड वगैरे आणि त्याच्यामध्ये फार मोठं हे सापडतं वगैरे, त्यांनी ते कुठे सिद्ध करावं ना? ते सिद्ध कुठेच नाही. परंपराच्या नावाने काहीही गोष्ट या देशामध्ये होणार नाही. परंपरेला कायद्याचं त्यामध्ये टेस्ट झाली पाहिजे आणि ती परंपरा कायद्याच्यावर टिकली पाहिजे. ही घटना आहे. घटनेच्या समोर कुठल्या सगळ्या धर्मांची परंपरा ही समान आहे आणि न्यायव्यवस्था तशीच बघते, तशीच त्यांनी बघितलं पाहिजे. दुसरं म्हणजे मी जर म्हणतो की हे टेम्पल फ्रॉड्स आहेत ना आणि ट्रस्ट जे आहेत त्यांचं इन्कम किती आहे? आपण जर बघितलं या देशामध्ये असे काही मंदिरं आहेत आणि त्याच्यामध्ये सोनं जे येतं, भाविक सोनं जे देतात, त्याच्यामध्ये ते तिरुपतीचं मंदिर आहे, बालाजी आहे, काशी विश्वनाथ आहे, यांच्यामध्ये आपल्या देशाच्या बजेट वगैरे सगळं पुरून उरेल. म्हणजे अशा प्रकारची संपत्ती आहे आणि त्या संपत्तीची मोजदाद झाली पाहिजे. भाविकांनी श्रद्धेने ती हे दिलेलं आहे. त्यामुळे ट्रस्टींचं ते काम आहे. आणि ते पैसे कुठे जातात? आता सिद्धिविनायकाचं हे तुम्हाला सांगता येईल 2014 म्हणजे त्यांनी तो पैसा म्हणजे ते जे आहे जलयुक्त शिवार त्याच्यासाठी स्टडी टूर करण्यासाठी वापरला. हे गंभीर गोष्ट आहे ना. पैसा तुम्ही जो एक मुद्दा महत्वाचा उपस्थित केला त्यावरती अजयसिंग सेंगर यांची आपल्याला प्रतिक्रिया घेणं आवश्यक आहे. अजयसिंगजी, त्या ठिकाणी येणारा पैसा, मग एखाद्या ट्रस्टमध्ये जो पैसा असतो तो भाविकांनी आल्यानंतर दान केलेला असतो. मग सोनं असेल, नाणं असेल, पैसा असेल, कुठल्याही प्रकारे जर त्या ठिकाणी दान धर्म केला जात असेल तर त्याची नेमकी कशा प्रकारे वापर केला जातोय, त्याचा वापर केल्यानंतर त्यातून काय निष्पन्न होणार आहे हे जाणून घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. म्हणूनच आज
चर्चेचा विषय जो आहे तो महत्वाचा ठरताना दिसतोय की परंपरा की अंधश्रद्धा त्या ठिकाणी. कारण जर एवढा मोठा व्यवहार त्या ठिकाणी होत असेल तर तुम्ही न्यायाच्या चौकटीत राहून हे सगळं करत असल्याचं जरी म्हणत असलात तरी देखील आज जो अवघा महाराष्ट्र आपल्याला या क्षणाला पाहतोय त्यांना जाणून घेणं महत्वाचं आहे की मोहटा देवी ही अनेकांचं श्रद्धास्थान आहे. मग त्या ठिकाणी गेलेला जो पैसा आहे किंवा दान धर्म केलेला जो त्या ठिकाणी असलेला पैसा अडका आहे त्याचा विनिमय कसा झाला हे आज सगळ्यांसमोर येणं आवश्यक आहे. अजयजी, ऑडिट झालेलं आहे साहेब, आमचं प्रत्येक वर्षी ऑडिट होते देवस्थानचं आणि हे ऑडिट हे ओपन असतात, कोणी बी माहितीच्या अधिकारामध्ये घेऊ शकतात त्या ठिकाणी. आम्ही फक्त या कोरोना कालावधीमध्ये सुनावणी झाली त्यावेळेला डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी देऊ शकलो नाही आम्ही व्यवस्थित त्यांना. आणि यांनी जे आमचं असं हिंदू धर्माविषयी अकरा रूप या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माननीय कोर्टासमोर ठेवलेलं आहे. माननीय कोर्टाची यांनी दिशाभूल केलेली आहे. आमच्या प्रथा आणि आमच्या परंपराला यांनी मी सांगितलेलं आहे ना अंधश्रद्धेचं यांनी रूप दिलेलं आहे. कसं काय रूप देता तुम्ही आमच्या अंधश्रद्धेला? डॉक्टर राजेंद्र कांक्रियांना हा प्रश्न जो आहे तो विचारणं आवश्यक आहे. डॉक्टर राजेंद्र कांक्रियाजी, त्यांचा थेटपणे आरोप आहे आपल्यावरती की अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे अवडंबर माजवून अशा प्रकारे फक्त हिंदू धर्माच्याच बाबतीमध्ये अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या निर्णय घेत असतं किंवा अशा प्रकारच्या केसेस दाखल करत असतं आणि त्यामुळे हे प्रकरण समोर आलं. डॉक्टर राजेंद्र, खरं म्हणजे हा त्यांचा मोठा मी भ्रम म्हणेल किंवा गैरसमज आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 25 वर्ष हे काम करते आहे आणि 25 वर्षामध्ये असंही एकही धर्म सुटलेला नाही की ज्याच्यामधल्या अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काही कार्यवाही केलेली नाही. वास्तविक पाहता 2013ला जो कायदा आला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातला की ज्याचं नाव खूप लांबलचक आहे, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधन व उच्चाटन अध्यादेश 2013, ह्या कायद्यामध्ये असा कुठेही उल्लेख नाहीये की अमुक एका धर्माच्या अंधश्रद्धाला विरोध आहे आणि अमुक एका धर्माच्या अंधश्रद्धेला विरोध नाही. त्याच्यामुळे गेली 25 वर्ष हिंदू धर्माच्या अंधश्रद्धा विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन काम करते हा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर केला जातोय, पण त्याच्याशी आम्ही सहमत नाही. कारण हा कायदा आल्यानंतर पहिली जी काही केस दाखल झाली ती पहिली केस एका मुस्लिम बाबाच्या विरोधात दाखल झालेली आहे आणि त्यामुळे या मुस्लिम बाबाच्या विरोधात जी ही केस दाखल झालेली आहे त्यावरून असं दिसतं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती केवळ हिंदूंच्या वर अंधश्रद्धेच्या बाबतीत प्रहार करतं आणि इतर धर्माच्या बाबतीत करत नाही असं मुळीच नाहीये, असं माझं वैयक्तिक मत आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचंही ते मत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे अजय सिंग सेंगर यांना. अजयजी, तुम्ही जे म्हणत होतात की ज्या प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्यानं माघारी लागून अशा प्रकारच्या प्रकरणांना जी आहे ती खतपाणी घालते किंवा अशी प्रकरणं मोठी केली जातात. अजय सिंग सेंगरजी, मला तुम्हाला थेटपणे हा प्रश्न विचारायचा आहे. सर्वसामान्य माणूस जो हतबल झालेला असतो, परिस्थिती समोर झुकलेला असतो, तो अशा प्रकारच्या पूजा अर्चा किंवा यातून आपल्याला काही मिळेल का याचा आधार शोधण्याचा प्रयत्न करत असतो. देवांना कधीपासून आवश्यकता वाटायला लागली इतक्या मोठ्या पूजा अर्चांची, अशा प्रकारे जे सुवर्ण कमळ आहे ते पुरलं जावं आणि त्यानंतर त्या ठिकाणी देवीचा जो असलेला वास आहे किंवा त्या ठिकाणी असलेली जी शक्ती आहे त्यामध्ये अधिक भर पडेल, म्हणजे देवांनाही या सर्व गोष्टींची आवश्यकता वाटायला लागली आहे. मला सांगा, सुवर्ण चक्र जे मूर्ती होती त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे तर तिच्या खाली ठेवलं म्हणजे हे काय अंधश्रद्धा झाली का? मला बँका नव्हत्या पूर्वी. ऐका 2 मिनिटं माझं ऐका. पूर्वी बँका नव्हत्या, पूर्वी इतिहासामध्ये 18व्या शतकामध्ये बँका नव्हत्या आपल्या 18व्या शतकापासून 19 शतकापर्यंत आपले पूर्वज सोन्याचे नाणे हे जमिनीमध्ये पुरून ठेवत होते. ती काय अंधश्रद्धा होती का या ठिकाणी? नाही, मग आता बँका आहेत ना, म्हणूनच त्या अंधश्रद्धेबद्दलच विचारतोय अजयजी आपल्याला. या मागचं खरं कारण काय होतं? जीर्ण उद्धार करताना हो आमची मानसिक शांती होते, आमचे आणि आमचे देव हे सर्वश्रेष्ठ आहे. तुमच्या माहितीकरिता या विश्वातील सर्व धर्माचा निर्माता कोणी असेल तो हा हिंदू धर्मच आहे. फक्त त्यांना कल्पना नाही आहे त्यांना की हिंदू धर्मामध्ये बी बलिप्रथा होती,
तीच त्यांनी कॉपी करून तिकडे त्यांनी बकरी ईद केलेली आहे. हिंदू धर्मामध्ये पुराण नावाचं ग्रंथ होतं, त्याला पू काढून त्यांनी कू लावलेला आहे, त्याचं कुराण आहे. सगळ्या धर्मांनी जेवढं प्रत्येक धर्मांनी हिंदू धर्मामध्ये कॉपी केलेले आहे आणि यांचं एकच टार्गेट आहे, हिंदूला धर्मांतर करा, हिंदूच्या विरोधाचा. या अंधश्रद्धा समिती आता त्या साहेबांनी जे सांगितलेलं आहे ना की एका बंगाली बाबा विरोधात, बिलकुल नाही, खोटा आहे. माझ्याकडे पूर्ण फिगर आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आतापर्यंत 16,000 प्रकरण हँडल केलेले आहे, 16,770 प्रकरण हँडल केलेले आहे. एकाही मुस्लिमा विरोधात किंवा एकाही ख्रिश्चना विरोधात यांनी असे काही तक्रारी केलेल्या नाही किंवा त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलेलं नाही आहे, कारण हे त्यांचे हस्तक आहे. बरं, नक्कीच आपण मुद्द्याला धरून चर्चा करूयात, या मुद्द्याकडे जाऊयात. आपण पुन्हा एकदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे देखील जाणार आहोत. मात्र यावेळेला प्रकाश रेड्डीजींना मला प्रश्न विचारायचा आहे की प्रकाशजी, जो सृष्टीचा रचयिता आहे, जो निर्माता आहे, त्याला देखील अशा पूजाविधींची गरज पडते का? मगाशी अजयजी म्हणालेत की यापूर्वी पुरून ठेवलं जायचं धन, कारण त्यावेळेला बँका नव्हत्या. आजच्या क्षणाला तर सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना देखील देवीच्या या ठिकाणी असलेल्या मूर्तीच्या खाली किंवा मंदिराच्याच पायथ्याशी त्या ठिकाणी अशा प्रकारे धन ठेवण्याची आजच्या काळातली आवश्यकता काय? प्रकाश रेड्डीजी. मी 2-3 गोष्टीबद्दल नक्कीच. अंधश्रद्धा निर्मूलन समिती फक्त हिंदू धर्माच्या बद्दल तक्रार दाखल करते असं म्हणतात. तो कायदा आहे. मला त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला जर मुस्लिम धर्माच्या, ख्रिश्चन धर्माच्या किंवा कुठल्याही धर्माच्या अंधश्रद्धा आढळल्या तर तुम्ही त्या कायद्याखाली कोर्टात जाऊ शकता आणि त्याच्यावर न्याय घेऊ शकता. उगाच नुसतं ओरडण्यात काय अर्थ नाही ना. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हेच आहे की पहिल्यांदी राजे रजवाडे आपल्या महालाच्या खाली सोनं घेत होते, संपत्ती लुटत होते आणि ते सोनं त्या ठिकाणी हे करत होते. त्यामुळे ते सोनं देशाच्या ताब्यात आणलं पाहिजे, कारण ते देशाचं सोनं आहे आणि बँका आता निर्माण झालेलं आहे, त्यामुळे याची काय गरज नाही. तिसरं म्हणजे की ही जी संपत्ती आहे ही भाविका चक्क अंधश्रद्धेखाली देतात ना. म्हणजे जर म्हणजे सृष्टीचा निर्माता आहे, त्याला सर्वस्वी आहे, ताकद आहे आणि त्याच्यामुळे पुजाऱ्याची गरज काय त्याच्यामध्ये. आणि पुजारी, मांत्रिक वगैरे हे ज्या गोष्टी तिकडे ठेवलेल्या आहेत, मध्यस्थ, त्यांची गरज काय. भाविकांनी सरळ जो काही ईश्वर आहे सर्वशक्तिमान त्याच्यासमोर याचना करावी. हे जे काही पारंपरिक पूजाची किंवा ही जी काही यंत्रणा करून ठेवलेली आहे तीच यंत्रणा त्यांना टिकवायची. त्याच्यामध्ये हे करून म्हणजे देवळाचा आधार घेऊन सरंजामशाही राजवट पण टिकले. खरं म्हणजे घटना काय सांगते, घटना धर्माचे कायदे आणि देशाचे कायदे याच्यामध्ये हे मुख्य काय आहे की देशाचे कायदे आहे. पहिल्यांदा धर्माचे कायदे वगैरे होते किंवा जमीनदाराचे कायदे होते की कोणाचे कायदे होते, गुंडाचे कायदे, पण आता देशाचे कायदे आहेत, देशाच्या बँका आहेत, देशाची संपत्ती आहे. त्याच्यामध्ये हे देवळांची संपत्ती आणि हे यांचे कायदे हे पाहिजेत कशाला, त्याची गरज नाही आहेत. आणि आपल्या देशाची बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्या सगळ्या घटनाकारांनी घटना लिहिलेली आहे, त्यांनी सगळ्याचा विचार केला. याच्यामध्ये प्रत्येकाला आपला धर्म मानण्याचं स्वातंत्र्य आहे, पूजा याचनेचे स्वातंत्र्य आहे, पण सतीप्रथा पूर्वी होती ती चुकीची होती. ती नक्कीच. प्रकाश, मी आपल्याकडे येणारच आहे. हा मुद्दा आपल्याला आणखी पुढे घेऊन जायचाच आहे. मात्र तत्पूर्वी आपण बघतोय की ज्या प्रकारे हा निर्णय येताना दिसतोय, कोर्टाला काय याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागलेला, यामागचं मुख्य कारण असं की विश्वस्त मंडळामध्ये असलेले न्यायाधीश असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांना या गोष्टीची जाण असताना देखील मात्र कुठेतरी कायद्याच्या कोंदणामध्ये बंद करून ही अंधश्रद्धा समोर आणण्याचा प्रयत्न केला गेला का, त्याला कुठेतरी कायद्याची देखील जो आहे तो आधार देऊन त्याला ऑफिशियल करण्याचा प्रयत्न केला गेला का, याच अनुषंगाने आपली ही जी चर्चा आहे ती सुरू राहील एका छोट्याशा ब्रेक नंतर.